आमचा प्राऊड फील वाटतं, कारण ती मोठी आई पण बिचारी खूप चांगली. हे जेवायला येते का जेवायला गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात. तर आता उठल्या तर बस सकाळचं वाजल्या 6 वाजल्यान तर आता दुकानावर जायला निघता. आज हा रविवार असल्यामुळं थोडा लवकर जायला लागतं ना, तर कसं दोन्ही दुकान लावायला थोडा टाईम होतं ना म्हणून. आणि आपल्या दुकानाचा पाणी होता म्हणजे नळ होता तो बंद करण्यात आलेला. बंद म्हणजे आता होता तो दुसऱ्यांचाच होता, तो आपण वापरत होतो, तो वापस बंद झाला. आपला बंद झाला म्हणून सगळ्यांचा नुकसान झाला वापस. कारण आपला ज्याला आजूबाजूला जेवढी आपली दुकानं होती सगळी आपली दिशा पाणी भरायची. एकमेव नळ होता, त्यानंतर नळ नाही आहे त्याची मुला. तर आता बंद झाले, सगळ्यांचा बंद झाले, सगळ्यांचा आता नुकसानच आहे शेवटी. आणि उडता खबर पण आली जरा आपली दुकानं तोडणार आहेत. आपल्याला खबर आलेली आहे, आपल्याला अख्खे नाक्याला माहीत आहे का आपली दुकानं तुटणार आहेत. जलनीवाले की दुआ, अजून दुसरा काही नाही. गावांच्या नोटीस दिली की आपली दुकानं तोडणार आहेत. तोडा बाबा तोडा. तर आता आपण जायला निघू. ड्रम लावलेला भरत आपण, हो बघा तो जरा भरले थोडा 2 मिनटामध्ये पुरा भरत. त्यासाठी इथं मी थांबल्या. महाराष्ट्र अभियान बघला, कचऱ्याची गाडी येऊन गेली. ईशा टनवर तर आपली ईशा इथं उभी राहतं 5 मिनटं आणि मग पुढे जाऊन तिथं आता उभी राहिली. असं चालीने जाऊन उभी राहतं. तर 1:30 वाजलेला. आज धंदा होता ना, आज रविवार होता ना, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ आपले लक्ष दिला नाही. तर डायरेक्ट सकाळ जेवलो, मावरा लवला ना, मी माझ्या दुकानावर लगेच निघून गेलो. तर आता पहिल्या दुकानावर दुकान बंद करून जिथा घरात जाता लगेच अंग धुताना दर्शनाला जायचा, बाबूला घेऊन जायचा देवाऱ्यामध्ये पाया पारला. तर तिकडं घेऊन जाता त्याला. आज रविवार होता ना, तर पण गिराक कसा रविवारी जास्ती असतं म्हणून काही लक्ष दिला नाही. आणि नाश्ता पण काही केला नाही. नाश्ता करायचा तर नाही, उपवास आहे ना त्याची मुला. तर आता आईल्या बंटीला सांगले बाबा की बोलून त्याला बंद कर. बसले आरामात एक साईडला मोजता आपला पैसे. धंदा बरोबर झाले की नाही झाले मोजत. चला तर काही दुपारचं वाजलं 1:15 वाजलेलं. तर घरा आलो, मस्त अंग धुलो. तर आता तयारी झाली, मेकअप झाली, याची पण मस्त मेकअप झालेली आहे. चाललो देवाऱ्यानं चालल्या दर्शनाला ना. अबू ऐकर लाईट पेटले नाही त्याच्यामुळे आता बघत बसली क झाली. या साईडला मस्त गाडी लागली, सामान टाकातच बाकी आहे. स्पीकर बघा 7 सीटर. हँगर अजून त्या लाया पारल्या. गाडी धुली पण नाही एकदम व्यवस्थित. इकडे बघा टाईम नाही त्याला, काय करणार ना बा. नाना काम जास्ती करतं ना, त्याची मुला टाईम नाही ना. हो बोलला, हो बोलला, हो बोल हो बोलो. डिंग. चला या पोहोचलो, आपल्या देवाऱ्यामध्ये पोहोचलेला आहो. तर बरं पहिले दर्शन करू. काय अगरबत्ती पेटवा ते हाताबदार. चल पाया पाड शुभ दे. चला या पोचलो, आपली मोठी ताईची इथं पोचलेला आहो. आता हिला इथं सोडता. अरे बाबू हां दर्शन करून आले आहो. आता हिला इथं सोडताव आणि मी घरात जाऊ मस्त झोपताव. 4 वाजता वापस येईन. हे बघ मयूर या मयूर दाखवत आपला. हे बघा करतो हे बघा. आम्ही कुत्र्यांना मारीत नाही बघा, कसं मस्त आरामात झोपले का नाही. कोण काही बोलला तुला, झोप तू, टेन्शन नको घेऊ. आयफोन घेतला घे. या जेवायला येते का जेवायला थांब पाया पड बाबा जे तूच ते को.
त्या झोपले रे, त्याला झोपणशी आणली, उठून आणला नेलता माहिती का? पाया पर आपण या बाईचा आपले देवारा बघा किती मस्त सुंदर, अति सुंदर. कुठे आहे माझ्या खाऊ हा काय बिया 199. या जेवायला भाऊ एक बाबा कवांचा रे, महिना झाला वाटतो. लोणचा भारी वाटतो. वा या उखाडचा जेवायला आली. कचरा पैसे दिले दादा बाबो राज आंबोडे ना पण मस्त. कशाला असं दाखवते गपना सांग ना मामी तुकात. चला तर आता हिला इथं सोडले तर आता मी घरात आता मस्त झोपताव ताणून झोपता. ए बाबू पडलो. हा दुसरा का काही पण दाखवला मी किचन भारी आहे तुमचा पण सुंदर. मग जेवायला बनवले ना, दुसरा काय झाली. चल बाय. चला या चहा प्यायला कालाच्या घेतले, जास्ती नाही थोडासाच घेतले. वाजले 3:30 वाजले. आता झोपणशा उठल्या, किशोरीला सोडली, घरा येऊन मस्त झोपलो. तर आता उठल्या चहा पिता उसा की बरं दुकानावर जायला निघता. चला गाईज बघा आपली युट्यूब फॅमिली स्पेशल भेटायसाठी खूप म्हणजे आनंद झाला. तुम्हाला बघितलं बाया माझा बोलतोय. हा माझा एकच मुलगा आहे, 3 मुली आणि हा एकच आहे. मला पण हा किती 2 वर्ष 3 महिन्याचं होतं तेव्हा वडील वारले. तेव्हापासून मीच सांभाळ सगळ्यांचा केला. पण मी यांच्या पप्पांच्या जागेवर कामाला, त्याच्यामुळं मला तुमचा प्राऊड फील वाटतं. कारण ती मोठी आई पण बिचारी खूप चांगली, खूप म्हणजे खूप चांगली. मला असं म्हणजे बघून आमच्या घरातल्यासारखेच तुम्ही लोक वाटता. आमचं कुटुंब पण असंच आहे असं. आणि त्यात आपलं बनतील मला खूप म्हणजे हे होतं बोलला. आम्ही डेली बघतो तुमचे ब्लॉग. 5 वेळा मला 2-4 दिवस झाले आता येत नाही ब्लॉग दादाचे. बन गेले जरा माझे. दर्शनाचे पण बघते. आम्ही सगळ्यांचे बघतो. फटाकडे वाजवले ना. बाईची मोठी मुलगी प्रिया. तिचे पण बघते मी सगळं तुमचं घर. दर्शनाचे बघतो, पूजाचे बघतो, आम्ही बंटीचे बघतो, दादाचे बघतो, आम्ही सगळ्यांचे बघतो. मला खूप म्हणजे हे वाटतं की आपली माणसं मराठी माणसं पुढे जावी. आणि रोशनची तर आता येतच नाहीत, मध्ये टाकतो. टाकायला टाईम नाही भेटत दुकानामुळे असू द्या, तो कष्ट करते ना त्याचं समाधान आहे. पण कसं आपण ह्याच्यामुळं वरती आलो ना, ते आठवड्यातून 2दा टाकतो मला. हां त्याला सांगा मी ऐरोलीवरून आले, वैशाली कांबळे. चला या जायला निघलो. जायचं आपल्याला दवाखान्यामध्ये ना. चला बाबू व्हायलेला मस्त, बाबू तयार झालेला आहे. आता आम्हीच रेडी नाही ना. चल हाय हाय कर तिकडे, हाय कर. नमस्कार कर, हाय नाही बोलायचा. कर मंडळी नमस्कार कर पटकन. त्याला त्याला समोर यायचं त्याला. काय सर्दी झाली, ताप येतो जर त्याला आणि खोकला. सीट बेल्ट लाव बाबू इथं. अचानक झाला सगळा. ही पकड पडून तो सगळा अचानक झाला म्हणून त्याला ड्रायव्हिंग दवाखान्यात चालवलं. चल टाकली. 18 वर्ष झाल्यावर पण वाटत नाही रे आता केस होती म्हणून याला टाकली, शोभतो याला. टाकली ना केसानं शोभतो तो. नाही टाकलीच भारी वाटत त्याला. हट. शपथ ये चला किशोरी तू बस पुढे, ती बसून मागे. नको चल बस वहिनी पुढं. नको बस बस तर तू पुढे बसणार. डॉक्टर 24 तास अवेलेबल असतं, त्याच्यामुळे आम्ही आता दवाखान्यामध्ये चालले. कारण की त्याला अचानक ताप आला, खोकला आणि सर्दी आली म्हणून त्याला दवाखान्यात घेऊन चालले. तसाच काही ना काही काम निघलेच असतात ना. धंदा बंद केले आणि पहिले घरा आल्यावर जाणार होतो जरा लवकरच. बरं डॉक्टर अवेलेबल असतं, म्हणजे 24 तास डॉक्टर असतं म्हणून लेट चालल्यावर. कसला आवाज आला रे? हा हे बघा मी बघला झाड लागला काय. यो बघा झाड आपला डिक्कीमध्ये अटकला, त्याच्या मुला त्रास झाला बिचारायला. जेला फुल्ला मोरला रे, मोरला बिचारा. एक तर रात्रीचा टाइम होता, त्यानं हात
रच्चे झाडांना हात लावायचा नसतं कारण की झोपलेली असतात म्हणून यांना हात लावित नाही. तर आता इकडं बघा ही पानात बघ कशी खाली यायला नैलांकर आहे सकाळची ती सरळ होती नशी सगळी खाली यायला ती झोपली या झाड. चला आता जायला निघू तरी पण चला 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 आता जायला निघल्या. रच्चं वाजल्या इकडं बघा 10:30 वाजलं तरी ट्रॅफिक बघा किती इथं बाबा हैराण होतो. 10:30ला बाई कुठल्या टायमानं जायचं असं बाहेर त्या कळलं नाही आम्हाला तर नक्की कुठल्या टायमानं आपण बाहेर निघाला तर दवा ट्रॅफिक कमी असेल. रच्चं 10:30 वाजल्यानंतर तरी आवरे ट्रॅफिक आहे. अक्षरशः कंटाळलो आम्ही बसून बसून. बाबूला यायला लागली झोप. काय हातून कुठून अर्धा घंटा लागेल मानपाड्यापर्यंत जाताना. लागू दे कामाकत आपल्याला बसा. चला आपण पोहोचलेलो आहोत. येता येता इथं वाजला आपल्याला 11. तर पहिले दवाखान्यात जाऊ. स्वराज्य बिझनेस पार्क आपल्याला इकडं जायचं आहे. गोमांतक सांगू दे इकडं इकडं तिकडं नाही इकडं सगळा रस्ता इचारली. हां तिला वाटलं योच गेट आहे कारण की पहिले मी बोललो गाडी इकडं लावतो ना म्हणून. चला आता आपण पोचलेलो आहोत. चला एंट्री भरलेली हा. चला या इकडं 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 यो असतो दवाखाना 24 तास. हां चला या. त्याला माहिती आहे याला रच्चे आणावं लागतं दवाखान्यामध्ये आणि आम्ही जास्ती करून रच्चेच दवाखान्यामध्ये येतो. किती का ना रच्चं वाजू दे पण आम्ही दवाखान्यात रच्चेच येतो. चला चला या पोचलो घरात आणि येता येता केक घेऊन या. असंच खायसाठी केक आणलेला आहे. ए बाबा बाबा असती चल चल चला आता गाईस पोचलो घरा. कर 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 कर. चला आता गाईस पोचलो घरा. तर आता घरा आल्या तर आत्ता वाजल्या 11:30 वाजलं. 11:30 का 11:45 वाजला आलं बघला नाही टाईम. तर आता घरा आल्या. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता. जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत शुभरात्री.